छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलंय ते असं सहज उभं राहिलं नाहीये. त्यांचं स्मरण व्हावं, त्यांच्या सोबतीला लढलेल्या प्रत्येक मावळ्याचं स्मरण व्हावं, त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा विचार आमच्या अंगीकारात आला पाहिजे. म्हणून आपण एक कार्यक्रम प्रबोधनाच्या माध्यमातून साजरी करतात. आजच्या या शिव स्मारकाच्या उद्घाटना प्रसंगी तलवडे बुद्रुक या गावामध्ये मला निमंत्रित केलं, त्याबद्दल प्रथमताच आयोजकांचा मी या ठिकाणी आभार मानतो. समोर उपस्थित सर्वच प्रमुख अतिथी मान्यवर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तुम्ही आम्ही अंगीकारला का पाहिजे? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काल आठवा. याच धर्तीवरती 5 सुलतानशाह नांगानाच करत थैथय नाचत होत्या. आया बहिणींची आबरू लुटली जात होती, मंदिराच्या मंदिरं पाडली जात होती, रयत पिसली जात होती, घोड्यांच्या टापांचा आवाज आला का रयत घाबरून जायची. हे सर्व चित्र ज्यावेळेला मासाहेब जिजाऊ बघायच्या, बघा स्त्रीच्या आयुष्यातील गरोदरपण हा नाजूक काल असतो, नवनिर्मितीची चाहूल देणारा, मातृत्वाची चाहूल लावणारा काल असतो. या कालात अत्यंत नाजूक अवस्था असते. स्त्रीला अगदी योग्य ती काळजी घ्यावी लागते. गर्भ वाढण्यासाठी सुरुवातीचे 3 महिने फार महत्वाचे असतात. अशा काळात त्या मातेचा गर्भ वाढण्यासाठी आणि टिकण्यासाठी योग्य औषध गोळ्यांची सुरुवात केली जाते. आणि मग त्या ठिकाणी तो प्रसंग आपण जर बघितला, ही सगळी परिस्थिती शारीरिक सुदृढता ठीक राहण्यासाठी हळूहळू ते गर्भ वाढतं आणि मग पुढचा ते गर्भ टिकण्यासाठी मग 7वा महिना उजाडतो. 7वा महिना उजाडल्यानंतर 8वा महिना हजारा चिंतेचा. या महिन्यात प्रस्तुती व्हायला नको. तो 8वा महिना टलला की जरा बरं धोका टलतो. पण त्याच्यानंतर 9वा महिना डॉक्टरांनी संभाव्य तारीख दिलेली असते. पण ती तारीख जवळ आल्यानंतर जरा जरी त्या स्त्रीच्या पोटात दुखू लागलं तर तिला हॉस्पिटलला नेलं जातं. बाल जर ती मातेचं शारीरिक सुदृढता जर चांगली असेल आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे जर डॉक्टर असतील तर ठीक नैसर्गिकरित्या प्रस्तुती होते, नाहीतर मग सीझरचा मार्ग अवलंबावा लागतो. हे सारं शारीरिक परिस्थिती ही गोळ्या औषधाने ठीक होऊ शकते, पण मनावर जे आघात होतात, मानसिक आघात, त्याचं काय? तर त्या स्त्रीनं आठवावं जिजाऊ मातेंचं गर्भारपण, आठवावं तो काल. जिजाऊ गरोदर होत्या, शिवाजीराजे मासाहेब जिजाऊंच्या पोटात होते, शहाजीराजांच्या पाठीमागे सैन्य होते, शत्रू होता. अशा परिस्थितीत गरोदरावस्थेत प्रत्येक स्त्रीला वाटतं माझा पती माझ्या जवळ असावा किंवा माहेरचं कोणीतरी माझ्या जवळ असावं किंवा मी तरी माहेरला जाऊन राहावं, अशा प्रत्येक स्त्रीला वाटतं. परंतु जिजाऊंच्या बाबतीत अशी परिस्थिती नव्हती. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग ही शहाजीराजांची अवस्था. मग अशा अवघडलेल्या अवस्थेत जिजाऊंना सोबत घेऊन जाणं शक्य नव्हतं. मग जिजाऊंना ठेवायचं कुठे? शहाजीराजांच्या विश्वासातले विश्वासराव शिवनेरी गडावरती होते आणि त्यांच्याच भरोशावरती मासाहेब जिजाऊंना शहाजीराजांनी शिवनेरी किल्ल्यावरती ठेवलं आणि राजे निघाले मोहिमेला. आणि त्याच वेळी घटना घडतीये. मासाहेब जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव, बंधू अचलोजी, रघोजी आणि यशवंतराव सुलतानाच्या दरबारात भेटायला जातात आणि त्यावेळेला बेसावध असताना त्यांना ठार करण्यात येतं, त्यांना मारण्यात येतं. हे सारं घडतं ते जिजाऊंच्या गर्भारपणात. एवढंच नाही, ही सारी गोष्ट शहाजीराजांना समजते, त्यांना चीड येते, त्यांना राग येतो, संताप येतो. मग शहाजीराजांनी बंड केलं आणि पुणे आणि आजूबाजूचा परिसर ताब्यात घेण्याचं ठरवलं. हे ऐकून मासाहेब जिजाऊंना मनात समाधान झालं, पण हे समाधान फार काळ टिकू शकलं नाही. जगदेव मुरारदेव पुण्यावरती चालून आला, त्याने पुणे उद्ध्वस्त केलं आणि मग जागोजागी पहारी ठोकल्या. आणि हेच प्रसंग घडत असताना दुसरी एक घटना घडते. गोदावरी स्नानाला गेलेल्या मासाहेब जिजाऊंच्या जाऊबाई यांना महाबत खानानं पळून नेलं. जणू संकटांची मालिका मासाहेब जिजाऊंच्या पाठीशी चालूच होती. मग हे सारं प्रसंग घडत असताना मला सांगा,
हे मानवी संकट चालू असताना निसर्गही कोपला होता, सर्वत्र दुष्काळ पडला होता. मग अशा अवस्थेत मला सांगा, दुसरी कोणी स्त्री असती तर तिने शिवनेरी गडावरून उडी मारून आत्महत्या केली असती. पण जिजाऊ म्हणजे दुर्गा, जिजाऊ म्हणजे महिषासुरमर्दिनी, जिजाऊ म्हणजे भवानी माता. आणि मग माँसाहेब जिजाऊ हे स्वप्न जे पाहतात ते सत्यात उतरवण्यासाठी ही सारी परिस्थिती आपल्याला बदलायची. त्यासाठी माँसाहेब जिजाऊ जसजसे संकट येत होते तसतशा संकटांवरती आघात जे होत होते त्यातून अधिकच कणखर होत होत्या. आणि मग माँसाहेब जिजाऊंचा जो श्वास चालू होता तो आतल्या बालराजांपर्यंत पोहोचत होता. माझा सेना, माझं सैन्य, माझा सेनापती, माझा राजा, हे स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. ते श्वास घेत असताना स्वराज्य 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 ह्या आतल्या बालराजांपर्यंत आवाज पोहोचत होता. होय, ते स्वराज्य तुलाच उभं करायचंय. माँसाहेब जिजाऊ सूर्यनारायणाला नमस्कार करताना म्हणतात, हे सूर्यनारायणा, ही जे संकट, ही जी काय आता परिस्थिती आहे ती बदलली पाहिजे. त्यासाठी आता साक्षात तूच माझ्या पोटी जन्म घे. हा 300 वर्षांचा जो अंधकार आहे तो मिटला पाहिजे. काजव्यांनी आता जन्म घेऊन तो अंधकार मिटणार नाहीये. साक्षात शिवाई देवीला नवस करतात. सूर्यनारायणाला म्हणतात, जन्माला येणार असेल तर माझ्या पोटी तूच ये, नाहीतर मी निपुत्रिक राहिली तरी चालेल. आणि शिवाई देवी नवसाला पावते. आणि मग 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 एका शिवसूर्याचा जन्म होतो, ज्याचं नाव ठेवलं जातं शिवाजी. आणि तेव्हापासून मी फारसं कधी व्याख्यानात शेर मारत नाही, परंतु आपल्याला ज्ञात आहे. असं म्हणतात, कभी किसी के पेटों में से पाप पैदा होता है तो किसी के पेटों में से बाप पैदा होता है, किसी के पेटों में से सांप पैदा होता है, लेकिन जिजाऊ ऐसी माती यारो जिसके पेटों में से बापों का बाप शिवराजे पैदा होते, बापों का बाप शिवराजे पैदा होते. मग या बापाच्या बापानं काय परिवर्तन केलं? हळूहळू बाल शिवराजे मोठे होऊ लागले. माँसाहेब जिजाऊ त्यांना शूरवीरांच्या पराक्रमांच्या कथा सांगू लागल्या. श्रीकृष्णांच्या प्रभू रामांच्या कथा त्यांना सांगू लागल्या. बालराजे जसजसे मोठे होते ते थोडे आपल्या दरबारात खेळते राहू लागले. एके दिवशी त्या काळामध्ये विरंगुला होण्यासाठी सैन्यांचा मोहिमेवरून आल्यानंतर त्यांचा विरंगुला होण्यासाठी नर्तनिकेचा एक दरबार असायचा, त्या ठिकाणी त्यांचा नाच व्हायचा. बाळ शिवराजे पडद्याच्या आडून चोरून नाच बघत बसले होते. एक दासी येते, ती दासी बाळ शिवराजांना बघते आणि ती दासी माँसाहेब जिजाऊंकडे जाते. औसाहेब, औसाहेब, माँसाहेब, आपले बाल शिवराजे बायकांचा चोरून नाच बघत बसलेत. माँसाहेबांना राग येतो, नागपुड्या आवडल्या जातात, हाताच्या मुठी आवडल्या जातात. माँसाहेब ताडकन दिशेत जातात आणि बाळ शिवराजांना पाठीमागून धपाटा देतात आणि त्यांना घेऊन येतात. आणि तेव्हा माँसाहेब जिजाऊ बोलल्या, शिवराजे, शिवराजे, तुम्हाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या स्वराज्यामध्ये बाया नाचवणारा शिवबा व्हायचा नाही, तर बाया वाचवणारा शिवबा व्हायचंय. मग हळूहळू बाल शिवराजे मोठे होऊ लागले. आपल्याला सर्वांना माहिती आहे, शिवकालामध्ये रांजाचं गाव, त्या रांजा गावचा पाटील, या पाटलानं गरीब शेतकऱ्याची तरणी ताटी पोरगी तिला उचलून आणलं भर दिवसा आणि तिच्यावरती बलात्कार केला. मला सांगा, आत्ताच्या तथाकथित राजकारणी आणि त्या काळचे शिवाजी महाराज आपला पाटील आहे, गावचा पाटील आहे म्हणून त्याची आरती ओढली असेल का? त्याचा जाहीर सत्कार केला असेल का? नाही. सैन्य पाठवलं, त्याला आणलं, त्याचा हात पाय कलम केल्याने सांगितलं, चौरंग करून चौकात ठेवा, म्हणजे उद्या कोणी उठून माझ्या स्वराज्यातल्या आया बहिणींकडे वाकडी नजर नाही कोणी बघितली पाहिजे, परत कोणी हिंमत नाही केली पाहिजे. एकच गोष्ट अपवाद नाहीये, 1674 सालचा प्रसंग आहे. आताच्या कर्नाटक मधील बेलवाडी, त्या ठिकाणी बेलगावाडीचं ते किल्लं, त्या किल्ल्याची किल्लेदारी होती सावित्रीबाई देसाई. सावित्रीबाई देसाईने किल्ला तिच्या ताब्यात ठेवला आणि त्यावेळेला तिने सकुजी गायकवाड याच्यासोबत ती लढाई झाली. त्या लढाईमध्ये पहिल्यांदा सपशेल सकुजी गायकवाडचा पराभव केला. बाई फार चिवट,
सकुजी गायकवाडनं दुसऱ्यांदा हल्ला केला, सैन्य वाढवलं आणि सकुजी गायकवाडनं त्या सावित्रीबाई देसाईचा पराभव केला आणि विजयाच्या उन्मादामध्ये तिच्यावरती बलात्कार केला. मला सांगा, त्यावेळेला आपला सेनापती विजय मिळून आलाय म्हणून त्याचा जाहीर सत्कार नाही केला. त्या काळात काय कॅमेरे नव्हते, असं म्हटले नाही राजे ये तुझा फोटो काढतो सत्कार करतो. त्यावेळेला सुद्धा राजांनी असंच, राजांची न्यायनिष्ठा बघा, प्रसंग घडल्या त्याचा न्याय निवाडा झाला पाहिजे. पण आज 21व्या शतकामध्ये आम्ही वावरतोय आणि प्रसंग घडतायत अनेक. तुम्ही सोशल मीडिया उघडा, वर्तमानपत्र बघा, टीव्ही न्यूज चॅनेल बघा, कुठे ना कुठेतरी बलात्कार, कुठे ना कुठेतरी अपहरण, माता भगिनी सुरक्षित नाहीयेत. शिवकाल आणि आत्ताचा काल यात खूप फरक आहे. महाराजांनी त्या सकुजी गायकवाडला सुद्धा तुरुंगात डांबलं, त्याचे डोले काढले. हे सारे प्रसंग कशासाठी सांगतोय की आजही आम्ही बघतोय बलात्कार घडला किंवा कुठलं महिलावरती अत्याचार अन्याय झाला तर आम्ही कॅन्डल मार्च काढतो. ज्या राजाचा इतिहास जगाच्या पाठीवरती अनेक देश आहेत, ते अनेक देश स्वीकारतायत. हो, नवे तर आम्ही ज्या देशाला आमचा दुश्मन समजतो असा पाकिस्तान, अशा या पाकिस्तानाच्या पाठ्यपुस्तकामध्ये शालेय माध्यमिक जे शालेय आहे त्याच्या पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे शिकायला आहेत. आज आमची शिक्षण प्रणाली कुठे? मी ज्या वेळेला चौथीला होतो किंवा तुम्ही जरी चौथीला असाल तेव्हा तुम्हाला सुद्धा इतिहासात कोणतं पुस्तक होतं? राजा शिवछत्रपती. आताच्या मुलांना सुद्धा चौथीला कोण येतं पोरं? तुम्हाला कोणतं इतिहासाचं पुस्तक आहे? राजा शिवछत्रपती एवढंच. त्याच्यानंतर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवले गेले का हो? अजिबात नाही. एवढंच नव्हे तर जगाच्या पाठीत जी महासत्ता म्हणून अमेरिका ओळखली जाते त्या अमेरिकेमध्ये सुद्धा शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्कांचा असणारा पेपर आणि पुस्तक, त्याच्यावरती ग्रंथ. अनेक देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीती गनिमी कावा शिकवला जातो, परंतु ज्या भूमीवरती छत्रपती शिवाजी महाराज जन्मले त्याच भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आचार, त्यांचं कार्यकर्तृत्व समजून घेण्यास आम्ही कुठेतरी कमी पडतोय आणि म्हणूनच या अशा घटना घडतायत. बघा, स्वराज्यावरती मोठं संकट चालून येतं आपल्याला माहिती आहे. अफजल खानाचा ज्या वेळेला प्रसंग, अफजल खान स्वराज्यावरती चालून येतो त्यावेळेला राजे राजगडावरती होते. खानाशी कसं लढायचं याचं नियोजन करत होते. मावळातले देशमुखांना त्या अफजल खानानं कडक फरमानं पाठवली. 12 मावळातले देशमुख जर फुटले तर अफजल खानासोबत लढणं अशक्य होऊन जाईल. हे विचार करत असताना वर्दी येते, कान्होजी जेते येत आहेत. कान्होजी जेते हे शहाजी राजांच्या खास विश्वासातले. त्यांच्यासोबत ज्यावेळेला शहाजी राजांना कैद झाली त्यावेळेला कान्होजी जेते आणि दादाजी लोहकरे यांना सुद्धा कैद झाली. आणि मग नंतर ज्या वेळेला शहाजी राजांना सोडलं त्यावेळेला ह्या कान्होजी जेते काका आणि दादाजी लोहकरे यांना सुद्धा सोडलं. आणि मग सोडल्यानंतर शहाजी राजांनी सांगितलं की कान्होजी जेते आणि दादाजी लोहकरे तुम्ही स्वराज्यात जा. बाळशिवाराजे स्वराज्य उभं करू पाहत आहेत, त्यांना सहकार्य करा. कान्होजी जेते हे आदिलशाहीचे अधिकृतरित्या सरदार, मदत मात्र कुणाला करत होते? शिवबा राजांना. कान्होजी जेते आणि त्यांचे 5 पुत्र त्यांच्या सोबत असतात. आणि मग कान्होजी जेते राजांकडे बघतायत, त्यांचा चेहरा चिंतातूर, गंभीर. राजांना माहित होतं आदिलशाहीनं आता या 12 मावळ्यातल्या देशमुखांना कडक फरमानं पाठवले. राजे बोलू लागले, कान्होजी काका आज अचानक येणं कसं केलं? त्यांचे 5 पुत्र त्यांच्या सोबत पाठीमागे 2 पावलं पाठीमागे. कान्होजी जेते काका काही बोलले नाही. त्यानं राजांना फरमान दाखवलं. राजांनी त्यावर नजर फिरवली आणि मग बघितलं अफजल खानाला मदत करा, शिवाजीच्या माणसाला ठार करा. अफजल खानाच्या अंकित्या
आपली सरफराजी केली जाईल, साधारण अशा ते फरमान होतं. राजांनी कान्होजी काकांची निष्ठा बघण्याची परीक्षा घेतली. बघा मंडळी, कान्होजी जेधे काका, मला सांगा, राजे त्यांना बोलले, जे मसूरचे सुलतान जगदालजे हे सुद्धा खानाच्या तलावरती आहेत, तुम्ही जरी गेलात तरी चालेल, जीव वाचवणं हा थोडी गुन्हा आहे. कान्होजी काकांना काय सुचेना, आपली निष्ठा कशी दाखवावी. कान्होजी काकांसोबत त्यांचे 5 पुत्र होते. तेव्हा कान्होजी काकांनी इकड तिकडं बघितलं. मंचकोर दिसला तांब्या, त्या तांब्यामध्ये पाणी होतं. आता त्यांना कळत नाही काय करावं. त्यांनी सांगितलं राजांना, राजे, आम्ही थोरल्या महाराज साहेबांस वचन दिलंय, शिवबास अंतर देणार नाही, शिवबास अंतर देणार नाही. बेलरोटीची शपथ घेतल्या. राजे बोलू लागले, कान्होजी काका, वतना सापळ होईल, वतनाच धक्का लागेल. कान्होजी काकाला काय कळत नाही, काय करावं काय सुचे नाही. त्यांनी ते तांब्यातलं पाणी घेतलं. तो प्यालावरती होता, तो प्याला डाव्या हाती घेतला, डाव्या हातून पाणी उजव्या हाती घेतलं. राजांची नजर कान्होजी जेधे काकांवरती, आणि कान्होजी काकांची नजर खिल्ली होती शिवबा राजांच्या चरणावरती. आणि कान्होजी काका गरजले, सोडलं सोडलं राजा, सोडलं, वतनावर पाणी सोडलं. मग वरती पाणी सोडल्यानंतर राजे गहिवरून आले, कान्होजी काका गहिवरून आले, आणि मिठी विश्वासाची ऊब जाणवली. मग कळलं कान्होजी जेधेंसारखा निष्ठावान सहकारी. कारण राजांना माहित होते कान्होजी जेधे हे 12 मावलातले, त्यांच्याकडे सरदार की होते आणि ते देशमुख म्हणून प्रचलित होते. ते जर फुटले तर 12 मावलातले देशमुख फुटतील. आणि मग त्यांनी सांगितलं, राज, आम्हाला संधी द्या या स्वराज्याच्या कामी येण्यासाठी, आमचं इमान अजून शाबूत आहे, या 5ही पुत्रांचा जीव आपल्या बाजूला आहे. एवढंच नव्हे तर 12 मावलातले बांदल, पासलकर, सिलिमकर, डोहार, ढोमणे, पायगुडे, शितोळे, गायकवाड या सगळ्या 12 मावलातल्या देशमुखांना आपल्या सोबत, आपल्या बाजूने उभं करतो. ही स्वराज्यावरची निष्ठा. पण आताच्या तथाकथित या राजकीय बघितलं आपण, कान्होजी काका कुठे आणि आताचे गडबदलू. विधानसभेची निवडणूक झाली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्याने ठरवलं होतं आम्ही समाजसेवा करू, समाजसेवा करण्यासाठी कुठल्या पक्षाची, कुठल्या गटाची, कुठल्या तटाची आवश्यकता नसते. तुम्ही निस्वार्थपणाने समाजसेवा करू शकता. परंतु तिकीट न मिळालं म्हणून पक्ष सोडणारे आम्ही अनेक बघितले. त्या साऱ्यांना एक दिवशी घ्यावं असं वाटतं आणि खोलीत डांबवून ऐकावी कान्होजी जेधेंची कथा, ऐकावी कान्होजी जेधेंची स्वराज्य निष्ठा. एवढंच नव्हे, अफजलखानाच्या प्रसंगामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की अफजलखानाच्या सोबत अंगरक्षक म्हणून कोण होता? सय्यद बंडा. सय्यद बंडाची सारी कुंडली राजांनी काढली. बघितलं, सय्यद बंडा हा 9 हातावरचा माणूस गारद करतो. मग त्याच्यासोबत लढण्यासाठी आपल्याकडे असा कोणता मावला आहे? मग महाराजांच्या लक्षात येतं की सर्जेराव जाधवांच्या मुलीच्या लग्नाची वरात निघलेली असते. त्या वरातीमध्ये ती ताशे वाजंत्री वाजत वरात निघते आणि वरात निघत असताना समोर जागा मोकळी असते. त्या मोकळ्या जागेमध्ये एक पोऱ्या, त्या ठिकाणी एक माणूस, 9 हातावरती नारळ ठेवलं जातं. तो 9 हातावरचा नारळ डोळ्याचा पातळ लवतं न लवतं तो बैठ्या चालीना तो गारद करतो. हे सारं आजूबाजूला कोण आहे तो बघत नसतो. तो 9 हातावरचा नारळ बैठ्या चालीनं डोळ्याचा पातळ लवतं न लवतं त्या क्षणाला तो गारद करतो. राजे त्याला बोलवतात, काय नाव तुझं? म्या म्या जीवा महाला. काय करतोस? काही नाही, हेच असं खेळ करतो. राजांची पारखी नजर बघा. राजांनी हेरलं, त्याला विचारलं, यसाजी पुढे येतो.
आणि जेव्हा महालाचे कौतुक करतो, राजांना सांगतो पुण्यात कुणाचं बी लगीन असू द्या, जीवालाच बोलवत्यात बघा. हे ऐकून जीवालाची छाती फुगून येते, त्याला अभिमान. मग त्यावेळेला तो प्रसंग घडत असताना राजांनी सय्यद बंडा सोबत, जर अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा आहे तर आपला कोण? मग राजांना कळतं की जीवा मालाचं हे नामी कौशल्य कधी ना कधी उपयोगी येईल आणि ते स्वराज्याच्या कामी होऊ. त्या अफजल खानाच्या प्रसंगात आलं. आपल्याला माहिती आहे राजांनी कसा तो अफजल खानचा पुतळा वगैरे काढला, कारण हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. परंतु ह्या गोष्टी आम्हाला कळलं पाहिजे की राजांची नजर कशी पारखी होती. माणसं ओळखण्यात राजे अतिशय तीक्ष्ण होते, त्यांची नजर तीक्ष्ण होती. त्यांनी ओळखलं आणि बरोबर सय्यद बंडानं ज्यावेळेला राजांनी त्या अफजल खानाचा कोतला काढताना ते आपल्याला माहीत आहेच, पण त्याच वेळेला दगा झाला. त्यावेळेला सय्यद बंडा जर राजांच्या वार एक क्षण फक्त जर जीवामालांची नजर बाजूला गेली असती तर काय झालं असतं. पण राजांनी सांगून ठेवलं होतं तुझी फक्त नजर त्या सय्यद बंडावरतीच असली पाहिजे. त्याचं जी समशेर तलवार अशी उपसायच्या अगोदरच जीवामालानं त्याचा हात वरच्यावर उडवला आणि तोच हात त्याच्या समोर यायला त्याला कळायला की हा माझाच हात आहे. त्या क्षणाला जीवामालानं त्याला तंड लोक, कारण राजे सुरतेच्या मोहिमेवरती गेले शिवबा राजे, आणि त्यावेळेला धर्ममातंड लोक म्हणू लागले मासाहेब जिजाऊ पती गेले, आता तुम्ही सुद्धा सती जा. असल्या या अवस्थेमध्ये ज्यांनी दोन छत्रपती या हिंदवी स्वराज्याचे निर्माण केले त्या मासाहेब जिजाऊ, प्रत्येक निर्णय ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज घेत होते त्यावेळेला मासाहेब जिजाऊ त्यांच्या गुरु होत्या, त्यांच्या सल्ल्यानेच घेत असत. आणि अशा मासाहेब जिजाऊ या प्रसंगात नक्कीच हतबल होणारच. परंतु त्या धर्ममार्तंड लोकांनी त्यांना सांगितलं आता तुम्ही शहाजीराजांच्या सोबत सती जा. बाळ शंभूराजे लहान होते त्यावेळेला शंभूराजांनी मासाहेब जिजाऊंना सांगितलं आऊसाहेब आता आमच्या आऊसाहेब नाही आहेत पण तुम्हीच आमच्या आऊसाहेब आहात ना, आमच्या आबासाहेबांना आम्ही काय सांगू. शिवाजीराजे मोहिमेवरून निघालेच होते, परंतु ह्या धर्ममार्तंडांनी मासाहेब जिजाऊंच्या मनामध्ये विष कालवलं होतं. मासाहेब जिजाऊंनी खोलीत गेल्या, दरवाजा लावून घेतला, स्वतःला बंदिस्त करून घेतलं. बाल शंभूराजे दारावरती थापा मारत मासाहेब आऊसाहेब आऊसाहेब तुमची आम्हाला गरज आहे आऊसाहेब, तुम्हीच आमच्या आऊसाहेब आहात, तुम्ही असं करू नका, नाहीतर मी या ठिकाणीच उंबरड्यावरती माझं डोकं आपटून स्वतःचा जीव देईन. मग मासाहेब जिजाऊ जाग्या होतात आणि मग दरवाजा खोलतात. म्हणजे बघा सती जाण्याची प्रथा रोखण्याचं काम त्या काळात सुद्धा शंभूराजे आणि शिवबाराजांनी केलं. याच्याही पलीकडे बाल परवेशी ग्रह म्हणजे काय, ज्या वेळेला सैन्य लढायला जातं त्यावेळेला एखादा सैनिक मरण पावला किंवा मावला मरण पावला, कायमचा जायबंदी झाला, तर त्याच्या मुलाबालांचं त्याच्या विधवा पत्नीचं रक्षण कोण करणार, त्याची जबाबदारी पालकत्वाची जबाबदारी शिवराजांनी घेतली. आणि आजही आपण रायगडवरती गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल जिथे हत्तीखाना होता त्या हत्तीखानाच्या समोरच बाल परवेशी गृह उभं केलं होतं, कारण जे सैनिक गतप्राण झालेत त्यांच्या मुलांच्या वाढीसाठी आणि शिक्षणासाठी बाल परवेशी गृह उभं केलं. आज जे आम्हाला कंपनीकडून पीएफ मिळतं, भविष्य निर्वाह निधी प्रोव्हिडंट फंड, आणि विमा कवच जे दिलं जातं, हा जगाच्या इतिहास कधी शब्द आला नव्हता. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी ती योजना अंमलात आणली. हे असे सामाजिक निर्णय राजांनी त्यावेळेला घेतले, हे आम्हाला कुठेतरी समजलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त आम्ही काही काल्पनिक गोष्टी रंगवून ठेवल्यात काही इतिहासकारांनी. खरे छत्रपती शिवाजी महाराज
लढाई पलीकडचे आम्हाला समजले पाहिजे. आज आम्ही 21व्या शतकात वावरत असताना आमच्या देशातील पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना योजना आणावी लागते. स्वच्छ भारत मिशन, सार्वजनिक स्वच्छतेचं महत्व आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात घालून दिलं. सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, प्रतापगड असेल, या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या काळात शौचालय सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारले. ज्या ठिकाणी बाजारपेठा भरायच्या त्या ठिकाणी घनकचरा जो कचरा व्हायचा त्याचं निर्मूलन सुद्धा तात्काळ करायला सांगायचंय. जो पालापाचोला असायचा तो पालापाचोला जमा करा आणि परसात आपलं जे अंगण असायचं आपण आवार म्हणतो आपल्याकडे, त्याच्या मोकळ्या जागेत ते जाला आणि त्या ठिकाणी भाजीपाला पिकवा. शेतकऱ्यांच्या बाबतीतलं धोरण आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अगदी शत्रूच्या राज्यात गेल्यानंतर सुद्धा आपल्या सैन्याला ताकीद द्यायचे, भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये. आपल्याला जर चारा घोड्यांसाठी घ्यायचा असेल, अश्वांसाठी घ्यायचा असेल तर तो सुद्धा पैसे देऊन विकत घ्या, कुणाकडून लुटू नका. इतका दूरदृष्टी असणारा आमचा राजा आम्हाला कळलाच नाही, किंबहुना आम्ही समजून घेतलाच नाही. आणि म्हणूनच आज आम्हाला प्रत्येक प्रसंग घडत असताना राजा आठवावा लागतो. आज आम्ही काय म्हणतो, राजे पुन्हा जन्माला या. ही भोली भाबडी आशा सोडून द्या, राजे पुन्हा जन्माला येणार नाहीत. परंतु आज या शिवस्मारकाच्या उद्घाटना प्रसंगी मी आपल्या साऱ्यांना सांगेल, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावंच वाटत असेल तर त्यांचे विचार अंगी करा, त्यांचा इतिहास अभ्यासा. त्यांचा एक जरी गुण आपण आत्मसात केला तर निश्चितपणानं आपल्या पोटी जन्मलेलं बाल हे शिवबाराजांसारखं पराक्रमी तेजस्वी घडेल आणि आपल्या पोटी जन्माला येणारी मुलगी ही मासाहेब जिजाऊ सारखी कणखर असेल. आजही आम्ही आमच्या घरातील गर्भवती ताई माही जी कोणी असेल स्त्री, तिच्या हाती मोबाईल, आता हे युग नवं चाललंय मोबाईल. ज्या वेळेला स्त्री गर्भवती असते ना त्यावेळेला तिच्या हातामध्ये प्रत्येक दादाला, प्रत्येक घरातील माणसाला माझी विनंती असेल की माझ्या शिवराजांचं चरित्र द्या, माझ्या शंभू राजांचं चरित्र द्या, महामानवांचं चरित्र द्या. निश्चितपणानं त्या गर्भावरती गर्भसंस्कार पराक्रमाचे होतील. आम्ही मोबाईलवर घेऊ आणि त्या रील्स नट्यांचे बघत बसू तर असं घडणार नाहीये. शेवटी जाताना माझ्या राजाचा इतिहास अल्पावधीत संपण्यासारखा नाहीये. उभी हयात संपेल पण राजांचा इतिहास संपणार नाहीये. तर राजांचे विचार आपण प्रत्येक जण, जगामध्ये सर्वात जास्त स्मारक पुतळे कुणाचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांचे. अनेक महापुरुषांचे स्मारक आहेत, पण स्मारक उभी केली म्हणजे इतिहास कळतो असा भाग नाही. मग अशी ताईंनी सुद्धा सांगितलं, स्वतःला शिवभक्त म्हणून घेण्यात, दाढी वाढवली, चंद्रकोर लावली, भगवे कपडे घातले, गाडीवरून फिरलो किंवा घोड्यावरून फिरलो म्हणजे आम्ही शिवराजे होणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रत्येक गुण आत्मसात करा. निश्चितपणानं आपल्या या भारत मातेला आपण महासत्ता बनवू शकू. जे स्वप्न आम्हाला पडतात झोपेत, ती स्वप्न नव्हे. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम सांगतात की जी स्वप्न आम्हाला झोपू देत नाहीत ती खरी स्वप्न असतात, आणि हीच स्वप्न आपल्या मुलाबाळांना दाखवा. नोकरीच्या फंद्यात आम्ही पडतो, उद्योग व्यवसाय साठी आमच्या मुलाबाळांना तयार करा. राजांनी उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा भरारी घेतली, सांगितलं. ते विचार आम्ही आत्मसात करून नक्कीच या भारतभूमीला महासत्ता बनवण्याचं स्वप्न जे आहे ते सत्यात नक्कीच उतरेल. तुम्ही आम्ही सर्वजणांनी प्रयत्न केला तर. कवी विष्णू थोरेंच्या कवितेनं मी या व्याख्यानाची सांगता करेल. हर हर महादेवची नवद इथे जडेल काय, हर हर महादेवची नवद इथे जडेल काय, सांगा सांगा स्वराज्याला शिवांचं सपान पडेल काय. जातीवरून दंगे, झेंड्यावरून पंगे, आपल्यांचेच युद्ध आता आपल्या संगे.
जातीवरून दंगे झेंड्यावरून पंगे आपल्यांचेच युद्धात आपल्या संगे सांगा सांगा स्वराज्याला शुभांचं सपान पडेल काय रयत झाली हवालदिल राबणारा फासावर मरणावर टपलेले दलाल मात्र इथे वासावर रयत झाली हवालदिल राबणारा फासावर मरणावर टपलेले दलाल मात्र इथे वासावर अरे बाजी सारखी खिंड आता कोण लढेल काय अरे बाजी सारखी खिंड आता कोण लढेल काय सांगा सांगा स्वराज्याला शुभांचं सपान पडेल काय शेवटचं त्यातलं एक खास करून विष्णू थोरे महिलांसाठी उद्देशून म्हणतात रस्त्यावरची कागद खाऊन सुकून गेल्या गायी कवी विष्णू थोरे म्हणतात मी म्हणत नाहीये रस्त्यावरची कागद खाऊन सुकून गेल्या गायी पार्लर मध्ये जाऊन रोज सजते मात्र आई पार्लर मध्ये जाऊन रोज सजते मात्र आई मग सांगा शुभांसारखं बाल घडेल काय अरे शंभू सारखा शूरवीर पराक्रम राजा इथे घडेल काय सांगा सांगा स्वराज्याला शुभांचं सपान पडेल काय सांगा सांगा स्वराज्याला शुभांचं सपान पडेल काय मनपूर्वक धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज